एक स्वप्न, एक जिद्द, एक धाडसी निर्णय आणि यशाची अखंड शिदोरी ही आहे डीजी कॉपियर्सच्या सुवर्ण प्रवासाची कहाणी. 6 ऑगस्ट हा दिवस दामले कुटुंबियांसाठी आणि डीजी कॉपियर्सच्या असंख्य ग्राहकांसाठी संस्मरणीय आहे. कारण 6 ऑगस्ट 1976 रोजी फक्त एका फोटोकॉपी मशीनने सुरुवात करून श्री विश्वास दामले यांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झेरॉक्स ऑपरेटर म्हणून काम करत असताना आलेल्या काही कटू अनुभवांमुळे श्री विश्वास दामले यांच्या मनात एक निश्चय पक्का झाला की नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारायचा. धाडस, जिद्द आणि स्वतःच्या कर्तृत्वावर असलेल्या अढळ विश्वासाच्या बळावर त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. त्यानंतर 1978 साली धाकटा भाऊ अनिल यांनी 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर यंत्रावर उभं राहून शाईने हात काळे करण्यात कृतार्थता मानली आणि पूर्णपणे दुकान सांभाळण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळेच झेरॉक्स व्यवसायाचा मानबिंदू, डीजी कॉपियर्सचे दामले बंधू अशी टॅगलाईन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे मुखपत्र संपदा मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर छापली. व्यवसायाचं यश हे आदर्श मूल्यांवर अवलंबून असतं हे डीजी कॉपियर्सनं सिद्ध करून दाखवलं. ग्राहक हा परमेश्वर म्हणून त्यासाठी तत्पर सेवा, गुणवत्ता, कामाचा उत्तम दर्जा, विनम्र स्वागत, ग्राहकांचं समाधान आणि काळाची गरज ओळखून त्यानुसार व्यवसायाची दिशा ठरवणे या मूल्यांचा त्यांनी कटाक्षानं अवलंब केला आणि करत आहेत. गुणवत्ता ही डीजींनी कायमच शिरोधार्य मानली आहे. गुणवत्ता हा परवलीचा शब्द मानून ती कधीही ढळू न देता व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग परत समाजसेवेला अर्पण करण्याची डीजींची प्रथा आहे. समाजसेवेचं भान आणि स्वेच्छेनं घेतलेलं व्रत तेवढंच महत्वाचं. शालेय विद्यार्थ्यांसाठी विनोद सांगा स्पर्धा, ग्राहक जागृती करताना मोठ्यांसाठी माझी फसवणूक कथा स्पर्धा, कवी वर्गासाठी विडंबन गीत स्पर्धा, तरुण गायकांसाठी युगुल गीत स्पर्धा, भारताची अण्वस्त्र चाचणी मला काय वाटतं ही निबंध स्पर्धा, कथा वार्धक्याची या कार्यक्रमांतर्गत वृद्धांच्या समस्येवर 2 दिवसाचा परिसंवाद, रक्तदात्यांना ओळखपत्र, नजीकच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप, कोकणातल्या शाळांना संगणकाचं वाटप, झाडे लावा झाडे जगवा या अंतर्गत 1000 झाडं लावून दत्तक घेण्याची योजना डीजीची. 10वी 12वी परीक्षांच्या निकालाच्या दिवशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांच्या कॉपीचे विनामूल्य अटेस्टेशन नोटरी कैलासवासी रमेश खळदकर यांच्या अपूर्व सहकार्यानं अनेक वर्ष करता आलं. पुणे महानगरपालिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील महत्वाच्या प्रकरणासाठी डीजीने अत्यंत कमी वेळात फोटोकॉपीच्या प्रती अगदी वेळेत उपलब्ध करून दिल्याने महानगरपालिकेने त्यांना कौतुक पत्र देऊन आम्ही समर्थ आहोत या जाहिरातीची जणू पोचपावती दिली. डीजीच्या फोटोकॉपीज एवढ्या स्पष्ट आणि स्वच्छ असतात की त्या वाचायला 40 लागत नाही. ही आमची जाहिरात दाद देऊन गेली. त्याचप्रमाणे आम्ही चक्क कॉपी करतो, आम्ही आता रंगात आलो, आम्ही चतुर्भुज झालो. डीजी ऑन डीजी या सर्व नवनवीन संकल्पना आणि सूचक आणि कल्पक जाहिराती ज्यांच्या प्रतिभेतून साकार झाल्या ते आमचे कैलासवासी मधुकर अत्रे सदैव आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. डीजीच्या दर्जेदार आणि परिपूर्ण सेवांना वाढता ग्राहक वर्ग लाभत आहे ही खरोखरच ईश्वरी कृपा. डीजीच्या कार्यपद्धतीची, प्रगतीची, कामाच्या दर्जाची जाणकार मंडळींनी दखल घेऊन 1998 साली स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे फिनिक्स पुरस्कार, एंटरप्रेन्योर इंटरनॅशनल तर्फे यथोचित गौरव, पुणे येथे चिमणलाल गोविंदास यांच्या स्मरणार्थ उद्यम गौरव पुरस्कार हा डीजीच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा. द बेस्ट कॉपीकॅट इन द बिझनेस ही प्रतिक्रिया आहे टाइम्स ऑफ इंडियाची. व्यवसायाची वृद्धी होत असताना त्या व्यवसायात काम करणाऱ्या सेवकांना समाधानी ठेवावं लागतं. यंत्रापेक्षा यंत्रामागचा माणूस महत्वाचा. त्यामुळेच सर्व सोयी सुविधा येथील कर्मचाऱ्यांना देण्यात येतातच. शिवाय कधी सहभोजन,
कधी करमणुकीचे कार्यक्रम, सहली असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. डीजीच्या सर्व कर्मचाऱ्यांना विमानानं सहलीला घेऊन जाण्याचंही आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. डीजीच्या कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक बँका, ग्राहक, सहाय्यक, मान्यवर, सल्लागार यांनी योग्य वेळी दिलेले रास्त सल्ले आणि सहकार्य हे डीजीच्या वाढीस कारणीभूत आहेत, हे विसरून चालणार नाही. मागच्या पिढीबरोबर आमची पुढची पिढी डॉक्टर विक्रम, निखिल, वैभव आणि गौरव सुद्धा या व्यवसायाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. नवनवीन अत्याधुनिक यंत्रणा, त्यात नवनवीन प्रयोग करणं, काळाच्या बरोबरीपेक्षा सुद्धा काळाच्या पुढं एक पाऊल टाकायला ही पिढी उत्सुक आहे. या सर्वांच्याच एकीमुळे डीजी कॉपियर्सनं नवीन शिखर गाठलं आहे. ज्या काळी फोटोकॉपी हा स्वतंत्र आणि पूर्णवेळ व्यवसाय म्हणून फारसा प्रचलित नव्हता, अशा वेळी श्री विश्वास दामले यांनी दूरदृष्टी दाखवत डीजी कॉपियर्सची स्थापना केली आणि पुण्यात फोटोकॉपी सेवा हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून सुरू करणारी ही पहिलीच संस्था ठरली. सध्या डीजीच्या 4 शाखा उत्तमपणे कार्यरत आहेत. आज पुण्यात शेकडो फोटोकॉपी केंद्र कार्यरत आहेत. मात्र या क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या अग्रणी संस्थांमध्ये डीजी कॉपियर्सचं स्थान कायमच मानाचं राहील. त्या कठीण काळात घेतलेल्या एका धाडसी निर्णयानं आयुष्याला नवी दिशा मिळाली, याचा अभिमान श्री विश्वास दामले यांना नक्कीच वाटतो. त्यामुळेच डीजीचा वटवृक्ष सध्याच्या या स्पर्धांच्या युगातही ताठ मानेनं उभा आहे. ग्राहकांची सातत्यानं अग्रक्रमानं सेवा करून डीजी कॉपियर्स हा फोटोकॉपी व्यवसायाचा मानबिंदू ठरला आहे. या यशामध्ये आणखी एक महत्वाचा आधारस्तंभ होता या बंधूंची आई सरलाताई. व्यवसाय उभा राहत असताना तिनं दिलेलं आर्थिक पाठबळ, संकटांमध्ये दिलेला धीर आणि मुलांच्या कष्टावर ठेवलेला अढळ विश्वास यामुळे हे रोपटं वटवृक्ष बनू शकलं. आज सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर उभं राहून मागं वळून पाहताना श्री विश्वास दामले आणि श्री अनिल दामले या दामले बंधूंच्या कष्टाची, आई वडील भगिनीच्या पाठबळाची आणि पुढील पिढीच्या ऊर्जेची ही कहाणी प्रेरणादायी वाटते. म्हणूनच डीजी कॉपियर्सचा हा प्रवास केवळ एका व्यवसायाचा इतिहास नाही, तर मूल्यांवर उभा राहिलेल्या कुटुंबाच्या यशाची गाथा आहे. अर्धशतक झालं आहे, पण या विश्वासाच्या वटवृक्षाचा प्रवास अजूनही तितक्याच जोमानं सुरू आहे. पुढील अनेक दशकांमध्येही ही परंपरा अशीच चालू राहणार आहे, ती आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी ठेवूनच.